Hello friends, in the previous lesson we learned needs of units in daily life, needs of units in science, medical and engineering, system of units, meter, kilogram, second, MKS system, centimeter, gram, second, CGS system, international system of units, SI system, changing units and conversions, from MKS SI system to CGS, also CGS to MKS and SI system, and its examples. Today we are going to learn topic motion, रेस्ट अँड मोशन, पदार्थाची विश्रामावस्था आणि वस्तूची अथवा पदार्थाची गती, डिस्प्लेसमेंट स्थानांतर, स्पीड अँड व्हेलॉसिटी वस्तूची गती व वेग, ॲसिलरेशन वस्तूचा प्रवेग अथवा वस्तूचे त्वरण, युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन अलॉंग ए स्ट्रेट लाईन वस्तूने सरळ रेषेमध्ये केलेला प्रवास हा एकसमान अथवा असमान चाल, फ्री फॉल ॲसिलरेशन वस्तूचा गुरुत्वीय दिशेने मुक्त प्रवेग, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, लॉ ऑफ इनर्शिया, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, लॉ ऑफ मोमेंटम, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, लॉ ऑफ ॲक्शन अँड रिॲक्शन. मोशन, मोशन या शब्दाचा अर्थ आहे चाल अथवा गती अथवा वेग, आणि ही गती अथवा वेग जो आहे तो त्या वस्तूचा दोन प्रकारे आपण विचारात घेऊ शकतो. एक म्हणजे एखादी वस्तू ही सरळ रेषेमध्ये प्रवास करत असेल तर त्या वस्तूच्या गतीला अथवा चालीला स्ट्रेट लाईन मोशन अथवा रेक्टिलिनियर मोशन असं म्हटलं जातं. आणि वस्तू जर वर्तुळाकार दिशेने जर प्रवास करत असेल तर त्या मोशनला अँग्युलर मोशन अथवा सर्क्युलर मोशन असं म्हटलं जातं. मराठीमध्ये आपण त्याला कोनीय गती असं आपण म्हणतो किंवा वक्रीय गती असं देखील आपण म्हणतो. तर सर्वप्रथम आपण पाहूया रेस्ट म्हणजे काय. एखादी वस्तू जर आहे त्या ठिकाणी म्हणजे स्वतःची जागा अथवा स्थान वेळेनुसार बदलत नसेल तर त्या वस्तूला आपण त्या पदार्थाची विश्रामावस्था त्या वस्तूनं प्राप्त केलेली आहे असं आपण म्हणतो. समजा या ठिकाणी एका ग्राउंड सरफेसवरती एक ऑब्जेक्ट जो आहे तो ए या पोझिशनवरती आहे आणि ती वस्तू जी आहे ती मोशनमध्ये नाही, ती आहे त्या ठिकाणी आहे. ती स्थळं आणि वेळेनुसार आपली जागा बदलत नाही आणि म्हणून आपण त्याला म्हणणार आहोत त्या वस्तूची विश्रामावस्था. रेस्ट अन ऑब्जेक्ट इज सेड टू बी ॲट रेस्ट if it does not change its position with respect to its surroundings with time. An object is said to be at rest if it does not change its position with respect to its surroundings with time. एखादी वस्तू ही स्थळ आणि वेळेनुसार आपली जागा बदलत नाही, ती वस्तू आहे त्या ठिकाणी असते, त्या पोझिशनला आपण म्हणतो रेस्ट पोझिशन, पदार्थाची विश्रामावस्था. आता आपण मोशन म्हणजे काय हे पाहूया. अन ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन मोशन इफ द पोझिशन चेंजेस विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग्स अँड टाईम. एखादी वस्तू अथवा पदार्थ ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपली जागा ही स्थळं आणि वेळेनुसार बदलत असेल तर आपण ती वस्तू जी आहे ती गतीमध्ये आहे असं आपण म्हणतो. अन ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन मोशन if the position changes with respect to its surroundings and time. समजा या ठिकाणी तीच वस्तू हे या ठिकाणी आहे, ओरिजिनल पोझिशन म्हणजे त्या वस्तूची जी पोझिशन जी आहे सुरुवातीची पोझिशन ती आहे त्या ठिकाणी, म्हणजे सुरुवातीची पोझिशन म्हणजेच रेस्ट पोझिशनला ती वस्तू आहे हे या ठिकाणी. आणि ही वस्तू ही गतीमध्ये असताना ती काय होईल तर कालांतराने ती वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईल आणि आपली जागा बदलेल.
ती वस्तू जी आहे ती बी या ठिकाणी आली आणि बी या ठिकाणी परत आल्यानंतर त्या वस्तूला रेस्ट पोझिशन ही प्राप्त झाली, तर ती वस्तूची असणार आहे फायनल पोझिशन. आणि जागा बदललेली असताना ती वस्तू जी आहे ती विश्रामावस्थेमधून ही एक प्रकारे एका गतीमध्ये, विशिष्ट गतीमध्ये येते, आणखीन ही फायनल पोझिशनला येते. म्हणून आपण त्या वस्तूला मोशन प्राप्त झाली असं आपण म्हणतो. An object is said to be in motion if the position changes with respect to its surroundings and time. आता आपण पाहूया की स्थानांतर, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. इट इज डिफाइंड ॲज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द इनिशियल पोझिशन अँड द फायनल पोझिशन. परत आपण या ठिकाणी विचारात घेऊया की वस्तू जी आहे ती ए या ठिकाणी रेस्ट पोझिशनला होती आणि नंतर तीच वस्तू जी आहे ती बी या ठिकाणी म्हणजेच फायनल पोझिशन ही त्या वस्तूची बी या ठिकाणी ती वस्तू आली. आणि या दोन्ही ठिकाणचं जे काही अंतर जे आहे ते आपण हे मेजर केलं, मोजलं आणि त्या अंतरालाच आपण म्हणणार आहोत यस. हिअर टी इज द टाईम रिक्वायर्ड. या ठिकाणी आपण स्मॉल टी या ठिकाणी पाहतो, तर त्या वस्तूला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जो काही कालावधी लागलेला आहे तो आपण टाईम हा या ठिकाणी विचारात घेतो. आणि यस म्हणजे काय की त्या वस्तूनं कवर केलेलं किंवा कापलेलं जे काही अंतर आहे एका ठिकाणापासून ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंतचं जे काही अंतर जे आहे ते आपण यस या सिम्बॉलने रिप्रेझेंट करतो. सो डिस्प्लेसमेंट इट इज डिफाइंड ॲज द शॉर्टेस्ट डिस्टन्स. शॉर्टेस्ट डिस्टन्स मीन्स कमीत कमी जे काही अंतर जे आहे ते इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन त्याला आपण म्हणणार आहोत डिस्प्लेसमेंट. अँड दिस डिस्प्लेसमेंट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट जे आहे ते सदिश राशी आहे. आता आपण पाहूया स्पीड. स्पीडलाच आपण गती किंवा वेग असं देखील म्हणतो. द डिस्टन्स कवर्ड बाय ए मूव्हिंग बॉडी इन अ युनिट टाईम इंटरवल इज कॉल्ड इट्स स्पीड. एखाद्या वस्तूनं एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जात असताना म्हणजे ती वस्तू मोशनमध्ये असताना त्या वस्तूनं कवर केलेलं किंवा कापलेलं जे काही अंतर आहे आणि ते अंतर कापण्यासाठी त्या वस्तूला एक विशिष्ट कालावधी जो आहे तो लागलेला असतो. आणि त्याच पोझिशनला आपण काय म्हणतो की त्या वस्तूला एक प्रकारची मोशन प्राप्त झालेली आहे आणि म्हणून त्याला आपण म्हणणार आहोत स्पीड. आणि हे स्पीड जे आहे ते दोन प्रकारे असतं. इट कॅन बी आयदर युनिफॉर्म ऑर नॉन युनिफॉर्म. म्हणजे त्या पदार्थाची स्पीड किंवा त्या पदार्थाची मोशन जी आहे ती दोन प्रकारे असते. एक समान चाल अथवा असमान चाल. आणि स्पीडचं जे युनिट जे आहे ते आहे मीटर पर सेकंद. सो त्याचा फॉर्म्युला जो आहे तो स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. वस्तूनं कापलेलं अंतर हे ए या ठिकाणापासून बी या ठिकाणचं जे काही अंतर जे आहे भागिले कालावधी. सो स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम. आणि स्पीड जी आहे ही स्केलर क्वांटिटी आहे म्हणजे अदिश राशी आहे. अंतर जे आहे ते आपण कसंही मोजतो. अंतर हे 2 पॉईंटमधलं हे अंतर आपण कसंही मोजतो. आणि म्हणून स्पीड जे आहे डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स हे स्केलर क्वांटिटी आहे या ठिकाणी. टाईम जो आहे टाईमसुद्धा अदिश राशी आहे आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी स्पीड जे आहे ते सुद्धा मिळते अदिश राशी. आता आपण पाहूया व्हेलॉसिटी म्हणजे काय. व्हेलॉसिटीलाच आपण वेग असं म्हणतो. चेंज इन द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड इट्स व्हेलॉसिटी. इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी दॅट इज इट हॅज बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. म्हणजे व्हेलॉसिटी जी आहे ती व्हेलॉसिटीला परिमाण पण आहे आणि दिशा पण आहे. आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय द चेंज इन द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड इट्स व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाईम. किंवा व्हेलॉसिटीची दुसरी व्याख्या जी आहे द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम
इज कॉल्ड व्हेलॉसिटी. म्हणजेच काय की डिस्प्लेसमेंटमध्ये झालेला काळानुरूप बदल म्हणजेच आपण त्याला त्या वस्तूची व्हेलॉसिटी किंवा त्या वस्तूचा वेग असं आपण म्हणतो. आणि त्याचा फॉर्म्युला जो आहे तो व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाईम. सो व्ही इज इक्वल टू यस डिवायडेड बाय टी अँड इट्स SI युनिट इज मीटर पर सेकंद. या ठिकाणी डिस्प्लेसमेंटचं SI युनिट जे आहे ते मीटर आहे आणि टाईमचं SI युनिट जे आहे ते सेकंद आहे. ॲक्सिलरेशनला आपण त्वरण अथवा प्रवेग असं म्हणतो. अ बॉडी इज सेड टू बी ॲक्सिलरेटिंग इफ इट ग्रॅज्युअली इन्क्रीजेस इट्स व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. एखादी वस्तू ही मोशनमध्ये असताना त्या वस्तूचा वेग किंवा त्या वस्तूची मोशन जी आहे ती आणखीन वाढली तर त्याला आपण म्हणणार आहोत की त्या वस्तूला एक प्रकारचा वेग प्राप्त झालेला आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो प्रवेग किंवा त्या वस्तूला त्वरण प्राप्त झालेलं आहे. ए बॉडी इज सेड टू बी ॲक्सिलरेटिंग इफ इट ग्रॅज्युअली इन्क्रीजेस इट्स व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजेच वेगात झालेला काळानुरूप बदल म्हणजेच त्याला आपण प्रवेग किंवा त्वरण असं म्हणतो. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड ॲज ॲक्सिलरेशन. अँड हिअर द ॲक्सिलरेशन इज इक्वल टू व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड ॲज ॲक्सिलरेशन. आणि याचा फॉर्म्युला जो आहे तो ए, where A stands for acceleration, V stands for velocity, T stands for time required to cover distance from one position to another position, and its SI unit is meter per second square. युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन. वस्तूची एकसमान आणि असमान चाल. अलॉंग स्ट्रेट लाईन जे एखादी वस्तू ही सरळ रेषेत प्रवास करत असताना इफ अ बॉडी स्टार्टेड इट्स मोशन विथ इनिशियल व्हेलॉसिटी u अँड अटेन्स फायनल व्हेलॉसिटी v इन द टाईम इंटरवल t. समजा या ठिकाणी आपण विचारात घेऊया की एक बॉडी मोशनमध्ये आहे आणि त्या वस्तूची इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे सुरुवातीचा वेग जो आहे तो स्मॉल यूने आपण या ठिकाणी दाखवूया आणि त्या वस्तूची फायनल व्हेलॉसिटी ही व्हीने दाखवूया. आणि त्या वस्तूने कवर केलेलं जे काय अंतर असेल किंवा डिस्प्लेसमेंट असेल ते असणार आहे यस. आणि त्या वस्तूने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लागलेला जो काही कालावधी जो आहे तो आपण टी या लेटरने दाखवूया. वेअर यू इज द इनिशियल पोजिशन ऑफ दॅट बॉडी. द अजम्पशन यूज्ड इन ऑल द इक्वेशन्स इज दॅट द बॉडी कवर्स डिस्टन्स यस ॲट कॉन्स्टंट ॲक्सिलरेशन. आता या ठिकाणी युनिफॉर्म ॲक्सिलरेशन म्हणजे काय किंवा युनिफॉर्म मोशन म्हणजे काय आपण पाहणार आहोत की जर या ठिकाणी वस्तू प्रवास करत असताना जसजसा टाईम वाढत जाईल तसतसं हे डिस्प्लेसमेंट जे आहे हे इक्वलच असणार आहे. म्हणजेच इंटरवल डिस्प्लेसमेंट जर समजा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्या वस्तूला जाण्यासाठी जर समजा 5 मीटर हे अंतर लागत असेल आणि त्याच्यासाठी जो काही कालावधी जो काय असेल तो समजा एक मिनिट लागत असेल तर 5 मीटर अंतर कवर करत असताना त्या वस्तूला लागलेला जो काही कालावधी जो काय आहे तो असणार आहे 1 मिनिट. आणि मग आपण या ठिकाणी विचारात घेऊया की 1 मीटर अंतर कवर करण्यासाठी जेवढा त्या वस्तूला कालावधी लागतो तेवढाच कालावधी 1 ते 2 मीटर अंतर कवर करण्यासाठी तेवढाच कालावधी लागतो. आणि म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहोत त्या वस्तूची युनिफॉर्म मोशन किंवाच एक समान चाल असं आपण म्हणणार आहोत. आणि कालांतराने ती वस्तू जी आहे ती फायनल पोझिशनला येते. द इक्वेशन्स ऑफ स्ट्रेट लाईन मोशन आर ॲज फॉलोज. आपण या टॉपिकमध्ये फक्त रेक्टिलिनियर मोशन्स पाहतो. द इक्वेशन्स ऑफ स्ट्रेट लाईन मोशन्स आर ॲज फॉलोज. हिअर v is equal to u plus a multiplied by t, where u is the initial velocity of the body, v is equal to final velocity of the body. Second equation of motion is s is equal to ut plus 1 divided by 2 at square, or s is equal to ut plus half at square, where s is equal to distance covered by the body, u is the initial velocity of the body,
T is the time required to travel the body. A is equal to the acceleration of the body. Third equation of motion is V square is equal to U square plus twice AS, where V is the final velocity of the body, U is the initial velocity of the body, A is the acceleration of the body, and S is the distance or displacement covered by that body. Free fall of a body. वस्तूचा गुरुत्वीय दिशेने मुक्त प्रवेग आपण म्हणजे काय ते पाहूया. When we drop the ball, let's say from the top floor of a building, then till it reaches the ground, the ball is said to be in a free fall motion. एखादी वस्तू आपण जमिनीपासून एका विशिष्ट उंचीवरती धरली, सो लेट्स से फ्रॉम द टॉप फ्लोअर ऑफ अ बिल्डिंग, म्हणजे एखाद्या इमारतीच्या अगदी टॉप फ्लोअरवरती आपण एखादी वस्तू नेली आणि तिथून जर समजा आपण सोडली तर ती कालांतराने जमिनीवरती येते आणि त्या वस्तूच्या मोशनला आपण काय म्हणणार आहोत, फ्री फॉल मोशन, किंवा त्याला आपण म्हणतो फ्री फॉल ऑफ ए बॉडी. समजा या ठिकाणी एक ग्राउंड सरफेस आहे आणि एक वस्तू ही त्या जमिनीपासून विशिष्ट उंचीवरती आपण नेलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की त्या वस्तूचं काहीतरी एक मास असणार आहे, वेअर एम इज इक्वल टू मास ऑफ द बॉडी. आणि आपल्याला हेही माहिती आहे की जर समजा आपण ती वस्तू त्या ठिकाणी आपण सोडली तर ती वस्तू जी आहे ती जमिनीच्या दिशेने येणार आहे आणि ती वस्तू जमिनीच्या दिशेने आल्यानंतर कालांतराने जमिनीवरती ही रेस्ट होते आणि म्हणूनच त्याला आपण म्हणतो फ्री फॉल ऑफ अ बॉडी. सो न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. आता आपण पाहूया की न्यूटनचे गतिविषयक नियम काय आहेत. सर आयझॅक न्यूटन पब्लिश्ड 3 लॉज इन द 17th century. सर आयझॅक न्यूटननी 17व्या शतकामध्ये न्यूटन गतिविषयक जे आहेत ते 3 नियम मांडलेले आहेत. इन दिस आर्टिकल वी आर गोइंग टू टॉक अबाउट न्यूटन्स फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ. दिस लॉज does an introduction of motion of the object and the force acting on it. In other words, it deals with the motion of an object and its relation to force. म्हणजेच काय की या आर्टिकलमध्ये आपण न्यूटनचे तीनही नियम पाहणार आहोत. आणि पहिला नियम जो आहे तो दिस लॉ डज अन इंट्रोडक्शन ऑफ मोशन ऑफ द ऑब्जेक्ट अँड फोर्स ॲक्टिंग ऑन इट. म्हणजे वस्तूवर प्रयुक्त केलेलं, वस्तूला लावलेलं बल त्याला आपण फोर्स असं म्हणतो. आणि कालांतराने ती वस्तू गतिमान होते आणि ती म्हणजेच त्या वस्तूला एक प्रकारची मोशन प्राप्त होते. इन अदर वर्ड्स, इट डील्स विथ द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट अँड इट्स रिलेशन टू फोर्स. म्हणजे हे तीनही नियम आपल्याला फोर्स म्हणजे काय हे आपल्याला या टॉपिकमध्ये कळेल. आणि इतर ज्या काही गोष्टी ज्या काही असणार आहेत, मास असेल, ॲक्सिलरेशन असेल, त्यांचं आणि फोर्सचं काय रिलेशन आहे ते आपल्याला या टॉपिकमध्ये कळेल. सो सी हिअर द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, लॉ ऑफ इनर्शिया. म्हणजेच इनर्शिया मीन्स जडत्व. या नियमाला न्यूटनचा जडत्वाचा नियम असं देखील म्हटलं जातं. Newton's first law states that a body remains in the state of rest or uniform motion in a straight line unless and until an external force acts on it. तर म्हणजे काय की एखाद्या वस्तूवर आपण बाह्य बल किंवा अथवा बाह्य शक्ती लागू होत नाही तोपर्यंत एखादी वस्तू अथवा पदार्थ एका सरळ रेषेत स्थिर किंवा एकसमान गतीमध्ये राहते. सो अनलेस म्हणजेच जोपर्यंत, अंटील म्हणजे तोपर्यंत. एखाद्या वस्तूवरती जर समजा आपण बाह्यबल, एक्सटर्नल फोर्स जर आपण प्रयुक्त केला नाही अथवा लावला नाही तर ती वस्तू जी आहे ती आहे त्या ठिकाणीच म्हणजे रेस्ट पोझिशनलाच राहते. आणखीन जर आपण त्या वस्तूवरती बाह्यबल लावला असता तर ती वस्तू एका सरळ रेषेमध्ये किंवा त्या वस्तूला एक प्रकारची मोशन प्राप्त जी होते ती सरळ रेषेमध्ये प्राप्त होते. आता आपण या ठिकाणी एक्झाम्पल्स पाहूया. या ठिकाणी पहिल्या पिक्चरमध्ये
आपण पाहतोय की एक फुटबॉल जो आहे तो ग्राउंडवरती आहे. अन ऑब्जेक्ट ॲट रेस्ट विल रिमेन ॲट रेस्ट. म्हणजे आपण जर समजा त्या वस्तूवरती किंवा त्या फुटबॉलवरती बाह्य बल लावलं नाही तर ती वस्तू जी आहे ती आहे त्या ठिकाणीच विश्रामावस्थेमध्ये राहील. आणखीन जर आपण त्या वस्तूला किंवा त्या फुटबॉलला जर आपण पायाने पुढच्या बाजूने ढकललं तर ती वस्तू जी आहे ती काय होईल, गतिमान, त्या वस्तूला गतिमान अवस्था प्राप्त होईल. आणि अनलेस ॲक्टेड ऑन बाय ॲन अनबॅलन्स्ड फोर्स, म्हणजेच त्या वस्तूवरती आपण जर अनबॅलन्स्ड फोर्स म्हणजेच अस्थिर फोर्स हा आपण जर समजा लावला तर ती वस्तू जी आहे ती ज्या दिशेने आपण फोर्स लावलेला असणार आहे, ज्या दिशेने आपण बाह्यबल लावलेलं असणार आहे त्या दिशेनेच ती वस्तू जी आहे ती गतिमान अवस्था त्या वस्तूला प्राप्त होईल. आणि या पुढील पिक्चरमध्ये आपण पाहतो की ॲन ऑब्जेक्ट इन मोशन विल कंटिन्यू विथ कॉन्स्टंट स्पीड अँड डायरेक्शन. म्हणजेच एकाच दिशेने एका स्थिर वेगाने ती वस्तू प्रवास करते. आता पुढच्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहूया की याला लॉ ऑफ इनर्शिया असं देखील म्हटलं जातं, म्हणजे जडत्वाचा नियम असं देखील म्हटलं जातं. तर आपण हायस्कूल लेवलला हा एक्सपेरिमेंट आपण सर्वांनी करून पाहिलेला आहेच. एक ग्लास घेतलेला आहे, त्याच्यावरती आपण कार्ड ठेवतो आणि एक कॉईन जो आहे, कॉईन आपण त्या कार्डशीट पेपरच्या सेंटरला ठेवतो. आणि जर त्या कार्डला जर आपण एका बाजूने टिचकी मारली तर कार्ड जे आहे ते पुढील दिशेने निघून जातं आणि त्या कार्डवरील जो कॉईन जो आहे तो ग्लासमध्ये पडतो. तर हे का, आपल्या मनामध्ये एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो की जर आपण कार्डला जर समजा आपण एक प्रकारचं बाह्यबल प्रयुक्त केलं, कार्ड हे पुढील दिशेने निघून गेलं, पण त्याच्यावरती कॉईन जो आहे, कॉईन हा कार्डवरती होता, तरीसुद्धा तो कार्डबरोबर कॉईन पुढे जायला पाहिजे होता, पण तो पुढे का गेला नाही. तर त्याचं उत्तर आपल्याला या नियमामध्ये मिळतं की ती जी काही वस्तू किंवा ती जी काही पदार्थ असणार आहे ती त्या कार्डवरील वस्तू एक विश्रामावस्थेमध्ये होती आणि त्या वस्तूचं जे काही मास जे आहे हे वस्तुमान हे आपण खालील गुरुत्वीय बलाच्या दिशेने आपण प्रेझेंट करतो. आणि ज्यावेळी एक प्रकारचं फोर्स त्या कार्डवरती लावल्यानंतर, एक प्रकारचं बाह्यबल आपण त्या कार्डवरती लावल्यानंतर मासमुळं किंवा त्या जडत्वामुळं तो कॉईन जो आहे तो ग्लासमध्ये पडतो. आणि असे बरेचसे एक्झाम्पल्स आपण तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलेले असतील की आपण ज्यावेळी बसमध्ये किंवा बसने प्रवास करत असतो, बस ज्यावेळी एका विशिष्ट गतीमध्ये असते आणि त्या बसमध्ये आपण बसलेले असल्यामुळे आपल्या बॉडीलासुद्धा एक प्रकारची विशिष्ट गती प्राप्त झालेली असते. जर बसने ब्रेक लावला तर आपण पुढील बाजूला ढकलले जातो अथवा सरकतो. आणि हे कशामुळे होतं आहे, तर आपल्या बॉडीला एक प्रकारची मोशन जी आहे ती प्राप्त झालेली असते. अथवा जर समजा आपण बसने डाव्या बाजूला जर टर्न घेतला तर आपण उजव्या बाजूला ढकलले जातो, अथवा उजव्या बाजूला जर टर्न घेतला तर आपण डाव्या बाजूला ढकलले जातो. हे कशामुळं, तर वस्तूच्या जडपणामुळे. So putting Newton's first law of motion in simple words, a body will not start moving until and unless an external force acts on it. Once it is set in motion, it will not stop or change its velocity until and unless some force acts upon it once more. The first law of motion is sometimes also known as law of inertia. एखाद्या वस्तूला जर समजा आपण बाह्यबल प्रयुक्त केले नाही अथवा बाह्यबल लावले नाही तर ती वस्तू आहे त्याच ठिकाणी विश्रामावस्थेमध्ये राहते. अथवा जर आपण त्या वस्तूवरती बाह्यबल प्रयुक्त केलं असेल तर त्या वस्तूला एक प्रकारची गतिमान अवस्था प्राप्त होते. एकदा ती वस्तू किंवा त्या वस्तूला एकदा गतिमान अवस्था प्राप्त झाली तर ती वस्तू it will not stop or change its velocity until and unless some force acts upon it once more. म्हणजेच काय की ती वस्तू गतिमान अवस्थेमध्ये असताना कालांतराने
लावलेल्या फोर्सची तीव्रता जसजशी कमी होत जाईल तसतसं ती वस्तू ही रेस्ट पोझिशनवरती येणार आहे, अथवा आपल्याला आणखीन एक प्रकारचा त्या वस्तूवरती फोर्स आपल्याला ॲप्लाय करावा लागणार आहे की जेणेकरून त्या वस्तूची आणखीन व्हेलॉसिटी बदलण्यासाठी. आणि म्हणूनच त्यालाच आपण काय म्हणतो की यालाच आपण म्हणतो द लॉ ऑफ इनर्शिया. सो धिस फर्स्ट लॉ ऑफ मोशन इज समटाईम्स ऑल्सो नोन ॲज लॉ ऑफ इनर्शिया. किंवा एखादी वस्तू जर गतिमान अवस्थेमध्ये असताना त्या वस्तूचा आपण बाह्यबल त्याच वेळी काढून घेतला तर ती वस्तू जी आहे ती सरळ रेषेत प्रवास करते आणि म्हणूनच अथवा ती वस्तू जी आहे ती आहे तशीच रेस्ट पोझिशनला राहते आपण जर त्या वस्तूवर बाह्यबल प्रयुक्त नाही केलं तर. म्हणून या नियमाला जडत्वाचा नियम असं म्हटलं जातं. सो देअर आर 2 कंडिशन्स ऑन विच फर्स्ट लॉ ऑफ मोशन इज डिपेंडंट. तर पहिल्या या नियमासाठी 2 महत्त्वाच्या कंडिशन्स आहेत, त्या काय आहेत ते आपण पाहूया. ऑब्जेक्ट्स ॲट रेस्ट. ऑब्जेक्ट म्हणजेच काय, पदार्थ म्हणतो आपण त्याला किंवा बॉडी म्हणतो किंवा वस्तू म्हणतो. व्हेन ॲन ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट व्हेलॉसिटी, म्हणजे रेस्ट पोझिशनला असताना विश्रामावस्थेमध्ये असताना त्या वस्तूची व्हेलॉसिटी ही 0 असणार आहे. वस्तूची व्हेलॉसिटी ही 0 असेल तर ॲक्सिलरेशन म्हणजेच त्वरण अथवा प्रवेग, वेग 0 असेल तर त्वरण अथवा प्रवेगसुद्धा 0 असणार आहे. देअरफॉर द ऑब्जेक्ट कंटिन्यूज टू बी ॲट रेस्ट, म्हणून ती वस्तू आहे त्या ठिकाणी विश्राम अवस्थेमध्ये राहील. ऑब्जेक्ट्स इन मोशन. व्हेन ॲन ऑब्जेक्ट इज इन मोशन व्हेलॉसिटी इज नॉट इक्वल टू 0. ज्यावेळी वस्तू ही गतीमध्ये असेल त्यावेळी त्या वस्तूचा वेग हा 0 नसतो आणि वस्तूचा वेग हा 0 नसतो, पण वाईल ॲक्सिलरेशन इज इक्वल टू 0. ॲक्सिलरेशन म्हणजेच काय की त्वरण अथवा प्रवेग हे 0 असणार आहे. वस्तूची पोझिशन ही बदलत असणार आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ती वस्तू जात असताना ती वस्तू मोशनमध्ये असणार आहे. वस्तूचं हे स्थानांतर होत असणार आहे, पण ॲक्सिलरेशन जे आहे हे 0 असणार आहे. देअरफॉर द ऑब्जेक्ट विल कंटिन्यू टू बी इन मोशन विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी इन द सेम डायरेक्शन. न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, त्यालाच आपण म्हणतो लॉ ऑफ मोमेंटम किंवा त्याला संवेगाचा नियम असं म्हटलं जातं. न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन कॅन बी फॉर्मली स्टेटेड ॲज फॉलोज. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाईम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एक्सटर्नल फोर्स. म्हणजे काय, मोमेंटम म्हणजेच आपण त्याला म्हणतो संवेग, आणि मोमेंटम म्हणजेच काय, संवेग म्हणजेच मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी, वेअर मोमेंटम इज इक्वल टू मास मल्टिप्लाइड बाय व्हेलॉसिटी. आणि मास म्हणजे वस्तुमान गुणिले वेग, वस्तुमान गुणिले वेग म्हणजेच त्याला आपण म्हणतो संवेग. आणि या न्यूटनच्या दुसऱ्या नियमामध्ये काय सांगितलेलं आहे तर द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, संवेगाचा दर, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाईम, संवेगाचा काळानुरूप किंवा अथवा वेळेनुरूप दर, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाईम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एक्सटर्नल फोर्स. म्हणजे संवेगाचा दर, संवेगाचा हा वेळेनुसार अथवा काळानुसार दर हा बाह्यबलाच्या अथवा बाह्य शक्तीच्या समानुपाती असतो. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाईम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एक्सटर्नल फोर्स. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे समप्रमाण आणि एक्सटर्नल फोर्स म्हणजे बाह्यबल किंवा बाह्यशक्ती. संवेगाचा दर हा बाह्यबलाच्या अथवा बाह्यशक्तीच्या समानुपाती असतो. मोमेंटम इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी, देअरफॉर मोमेंटम इज इक्वल टू मास मल्टिप्लाइड बाय व्हेलॉसिटी. म्हणजे वस्तुमान गुणिले वेग, वस्तुमान हे स्मॉल m या लेटरने दाखवलं, गुणिले वेग जो आहे तो स्मॉल v या लेटरने दाखवला. आणि वरील न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार आपल्याला हे इक्वेशन मिळतं आहे, वेअर F इज द एक्सटर्नल फोर्स. म्हणजे F म्हणजे बाह्य बल
आणि हे बाह्य बल जे आहे ते कशाच्या समानुपाती असतं तर द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजेच संवेगाच्या दराशी. आणि mv मास मल्टिप्लाइड बाय व्हेलॉसिटी हे झालं संवेग आणि डिवायडेड बाय टी म्हणजे झाला टाईम. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजेच टाईम जो आहे तो या मोमेंटमला या ठिकाणी डिवाईड होतो. आणि आपल्याला इक्वेशन जे आहे ते पुढचं इक्वेशन मिळतं आहे एफ इज इक्वल टू मास मल्टिप्लाइड बाय ॲक्सिलरेशन. आता या ठिकाणी प्रोपोर्शनॅलिटी साईन जे आहे, प्रोपोर्शनॅलिटी साईन म्हणजेच समप्रमाणाचं जे चिन्ह आहे ते या ठिकाणी कॅन्सल होतं. कारण का की या ठिकाणी त्या वस्तूचं मास जे आहे, कोणत्याही वस्तूचं मास की ज्या वस्तूवरती आपण बाह्यबल प्रयुक्त केलेलं असतं त्या वस्तूचं मास किंवा वस्तुमान हे काळ आणि वेळेनुरूप हे बदलत नाही, ते स्थिर असतं. म्हणून या ठिकाणी मास कॉन्स्टंट असल्यामुळे या ठिकाणी प्रोपोर्शनॅलिटी साईन हे समप्रमाणाचं चिन्ह जे आहे ते कॅन्सल होतं. आणि या ठिकाणी व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम ॲक्सिलरेशनच्या म्हणजेच प्रवेग याच्या अगोदर आपण शिकलेलो आहोत. प्रवेग आणि त्वरणाच्या व्याख्येनुसार आपल्याला हे इक्वेशन मिळतं ए इज इक्वल टू व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम. आणि व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम या ठिकाणी आपण ए पुटअप केलं तर आपल्याला या ठिकाणी इक्वेशन मिळतं एफ इज इक्वल टू मास मल्टिप्लाइड बाय ॲक्सिलरेशन. आता या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल या ठिकाणी विचारात घेऊया की दोन वस्तू आहेत. एक वस्तू आहे, वर जी वस्तू दाखवलेली आहे त्या वस्तूमध्ये अगदी छोटीशी वस्तू आहे, म्हणजे त्या वस्तूचं वस्तुमान म्हणजे मास जे आहे ते अगदी कमी आहे. आणि खालील चित्रामध्ये एक कार दाखवलेली आहे की त्या कारचं वरच्या वस्तूपेक्षा वस्तुमान जे आहे ते जास्त आहे. आणि आपल्याला या दोन्ही वस्तूंच्यावरती काय करायचं आहे तर सेम फोर्स म्हणजे समान बाह्यबल आपल्याला या दोन्ही वस्तूवरती लावायचं आहे. तर पहिल्या केसमध्ये काय होईल, ज्यावेळी आपण सेम फोर्स, ज्यावेळी आपण समान बाह्यबल आपण त्या वस्तूवरती लावणार आहोत तर त्या वस्तूचं वस्तुमान म्हणजे मास हे कमी असल्यामुळं त्या वस्तूची मोशन जी असणार आहे ती जास्त असणार आहे. म्हणजेच व्हेलॉसिटी जास्त असेल तर ॲक्सिलरेशनसुद्धा जास्त असणार आहे. आणि दुसऱ्या पिक्चरमध्ये आपण पाहतो आहे की त्या वस्तूचं किंवा त्या कारचं जास्त मास असल्यामुळं त्या वस्तूला आपण समान फोर्स लावलेला आहे किंवा त्या कारला समान फोर्स लावलेला असल्यामुळं त्या वस्तूचा वेग जो आहे तो पहिल्या वस्तूपेक्षा कमी असणार आहे. आणि वस्तूचा वेग कमी असेल तर ॲक्सिलरेशनसुद्धा कमी असणार आहे. म्हणजे या ठिकाणी फोर्सची व्हॅल्यू ही या दोन्ही केसमध्ये समानच आहे. फक्त काय बदलतं आहे, त्या वस्तूचं मास बदलतं आहे आणि ॲक्सिलरेशन. आणि मास हे पहिल्या केसमध्ये कमी आहे, ॲक्सिलरेशन जास्त आहे. तसंच दुसऱ्या केसमध्ये मास जे आहे ते जास्त आहे आणि ॲक्सिलरेशन कमी आहे. पण दोन्हींचा प्रोडक्ट जर समजा आपण घेतला, दोन्हींचा गुणाकार घेतला तर त्या ठिकाणी इक्वलच मिळतो. म्हणून या ठिकाणी फोर्स जो आहे तो या ठिकाणी सेम फोर्स आपल्याला मिळतो. दुसरं एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूया की एक फुटबॉल जो आहे तो रेस्ट पोझिशनवरती आहे आणि आपल्याला त्या फुटबॉलचं मास जे आहे ते समान आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे की पहिल्या केसमध्ये आपल्याला एक जास्त प्रतीचं बाह्यबल आपण त्या बॉलवरती अप्लाय केलं तर तो बॉल जो आहे तो त्याची व्हेलॉसिटी जी आहे ती वाढणार आहे. व्हेलॉसिटी वाढली तर त्याचं ॲक्सिलरेशन वाढेल. आणि जर समजा आपण त्याच बॉलला दुसऱ्या पिक्चरमध्ये आपण पाहतो आहे की फोर्स जो आहे बाह्यबल आपण कमी प्रतीचं लावलं तर आपल्याला ॲक्सिलरेशनसुद्धा कमी प्रतीचं आपल्याला या ठिकाणी मिळतं. आता आपण पाहूया न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. त्यालाच लॉ ऑफ ॲक्शन अँड रिॲक्शन असं म्हटलं जातं, क्रियाप्रतिक्रियेचा नियम असं म्हटलं जातं. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन स्टेट्स दॅट टू अँड एव्हरी ॲक्शन देअर इज अँड इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. हे स्टेटमेंट आपण मराठीमध्ये पाहूया की ॲक्शन म्हणजे काय तर क्रिया आणि रिॲक्शन म्हणजे काय प्रतिक्रिया. तर
क्रियाबले आणि प्रतिक्रियाबले ही सारखीच असतात, परंतु त्यांच्या दिशा मात्र भिन्न असतात. टू अँड एव्हरी ॲक्शन देअर इज अँड इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. आता आपण या ठिकाणी एक्झाम्पल्स पाहूया. गन. या ठिकाणी जी या बंदुकीमध्ये जी गोळी असणार आहे त्याचं मास जे आहे, मास म्हणजे वस्तुमान, हे बंदुकीपेक्षा कमी असणार आहे. ज्यावेळी आपण बंदुकीचा ट्रिगर ज्यावेळी आपण खेचतो त्यावेळी त्या बंदुकीमधील जी काही बुलेट किंवा जी काही गोळी असणार आहे ती पुढील दिशेने निघून जाते आणि गन जी आहे ती थोडीशी मागे सरकते. म्हणजेच काय की त्या गोळीवरती किंवा त्या बुलेटवरती जी काही बंदुकीने केलेलं जे काही प्रयुक्त केलेलं जे काही क्रियाबल असतं, अगदी त्याच्या विरुद्ध प्रतिक्रियाबल जे आहे ते बंदुकीला मिळतं आणि म्हणून ती बंदूक जी आहे ती थोडीशी मागं सरकते. आणखीन दुसरं एक एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. इन केस ऑफ द रॉकेट प्रोपल्शन, म्हणजे ज्यावेळी रॉकेट लॉन्च होतं त्यावेळी रॉकेटमधून जे आहे ते इंधन जे आहे ते जमिनीच्या दिशेने एक प्रकारचं त्या रॉकेटकडून बाह्यबल हे प्रयुक्त केलं जातं. हे झालं क्रियाबल. आणखीन त्या जमिनीकडून परत रॉकेटकडे एक प्रकारचं जे काही प्रतिक्रियाबल जे आहे ते प्रयुक्त होतं आणि त्यामुळं रॉकेट जे आहे ते वरील दिशेने हे अतिशय स्पीडमध्ये जातं. त्याच्यानंतर तिसरं एक एक्झाम्पल या ठिकाणी पाहूया की एक माणूस जो आहे तो या ठिकाणी बोटमधून प्रवास करून आलेला आहे. बोट जी आहे ती पाण्यामध्ये आहे आणि पाण्यामध्ये बोट असताना त्याला त्या टेबलवरती जंप घ्यायची आहे, उडी मारायची आहे. तर ज्यावेळी तो जंप मारण्याचा प्रयत्न करतो तर ती जी बोट जी आहे ही काय होते, बोट जी आहे ती पुढच्या बाजूने सरकते आणि तो माणूस जो आहे त्याला जाणवतं की आपण जे काही पायानं जे काय बल लावलेलं आहे बोटच्या साहाय्यानं बोटला लावलेलं आहे ते काय होतं, बोट पुढे सरकते आणि तो पुढे सरकतो. आणि जसं की आपण जमिनीवरून चालत असताना किंवा जमिनीवरून जंप घेत असताना आपण जमिनीवरून जंप घेतो त्यावेळी आपण पायाच्या साहाय्याने आपण जमीन जो आहे तो आपण पुश करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जमिनीवरती आपण क्रियाबल प्रयुक्त करतो आणि जमिनीकडून प्रतिक्रियाबल येत असल्यामुळं आपली जंप जी आहे ती तेवढी जोरात किंवा मोठी बसते. तसं पाण्यामध्ये होत नाही. जर आपण पाण्यामध्ये त्या पद्धतीची जंप मारायला गेलो तर बोट खालचं जे काही पाणी असणार आहे ते पाणी बाजूला ढकललं जातं आणि आपली जंप जी आहे ती म्हणावी तितकी उंच ही जात नाही. आता या ठिकाणी आणखीन एक एक्झाम्पल दिलेलं आहे. एक बलून आहे. बलूनमध्ये एअर ही फिलअप केलेली आहे, म्हणजे त्या फुग्यामध्ये हवा भरलेली आहे आणि हवा भरलेली असताना जर आपण तो बलून सोडला तर त्या बलूनचं जे काही एक टोक जे काही असणार आहे की त्याच्यामधून जे काही हवेचे जे काही कण असणार आहेत ते बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणजेच काय की ते बलूनचा जो सरफेस जो असणार आहे पृष्ठभाग तो इलॅस्टिक असल्यामुळं आतमधील जी काही हवा जी काय असणार आहे ती बाहेरच्या बाजूने ढकलली जाईल आणि बलून जो आहे तो पुढच्या दिशेने निघून जातो. म्हणजे आतमधील जी काही हवा जी आहे ती बाहेर पडते, याला आपण म्हणणार आहोत क्रियाबल. आणि बलून हा जो आहे तो पुढच्या दिशेने निघून जातो, हे झालं प्रतिक्रियाबल. म्हणून यालाच आपण म्हणणार आहोत की हा जो नियम जो आहे तो न्यूटननं मांडलेला आहे 17व्या शतकामध्ये, त्याला म्हटलं जातं क्रिया आणि प्रतिक्रियेचा नियम. असे बरेचसे एक्झाम्पल्स तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही पाहिलेले असतील, तर ते तुम्ही पुढील असाइनमेंटमध्ये सुद्धा लिहायचे आहेत. असाइनमेंट नंबर 3, क्वेश्चन नंबर 1, डिफाईन. म्हणजे आपल्याला या ठिकाणी व्याख्या लिहायच्या आहेत. रेस्ट मोशन. 3, व्हेलॉसिटी फॉर ॲक्सिलरेशन. क्वेश्चन नंबर 2, राईट 3 इक्वेशन्स ऑफ स्ट्रेट लाईन मोशन विथ सिम्बॉल्स यूज्ड इन इट. क्वेश्चन नंबर 3, स्टेट न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. राईट इट्स 2 एक्झाम्पल्स. Question number 4,
state Newton's second law of motion. Write its two examples. Question number 5. State Newton's third law of motion. Write its two examples. Thank you.